पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। गणपतीच्या सणानिमित्त आज बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। या 20 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 25,000 रुपये पीक विमा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणपतीचा शुभ मुहूर्त आहे। अनेक शेतकरी सुद्धा गणपतीची स्थापना करत असतात आणि या गणपतीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे तुम्हाला पीक विम्याचे हेक्टरी 25,000 रुपये मिळणार असल्याचे दुसऱ्या टप्प्याचे वाटप शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेले आहे। अनेक दिवस झालं शेतकरी पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे त्या ठिकाणी वितरण कधी होणार यावरती आता सरकारने एक बैठक घेतली। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि या गणपती स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर पीक विम्याचे हेक्टरी 25,000 रुपये 20 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। आज पाहायला गेलं तर 27 ऑगस्ट बुधवारी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी येणार आहे आणि पीक विम्या संदर्भातील दुसऱ्या टप्प्याबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती मिळालेला आहे, परंतु ज्या शेतकऱ्याला अजून पण पीक विमा बँकेत आलेला नाही त्यांना दुसरा टप्पा म्हणजे आज बुधवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणपतीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे आज जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकरी नाराज झाले होते त्यांना अजून पीक विमा मिळाला नव्हता त्यांना गणपतीचा आता सण या ठिकाणी गोड होणार आहे। बुधवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी 12 वाजल्यापासून पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। 12 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही वेळेत शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती 25,000 रुपये पीक विमा या ठिकाणी जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी मंत्र्याकडून आता सांगण्यात आलेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यावरती हा पीक विमा त्या ठिकाणी आता टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जमा होणार आहे। बघा, रात्री 10 वाजेपर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2022 ला, 2023 ला, 2024 ला या 3 वर्षामध्ये म्हणजे 3 ते 4 वर्षामध्ये पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये गेल्या 15 दिवसात 921 कोटी तब्बल 921 कोटी आतापर्यंत वाटप करण्यात आलेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 720 कोटी रुपये कंपन्यांना देऊन टाकलेत। थेट भरपाई करण्याचे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री जे नवीन बनलेत दत्तामामा भरणे यांनी देखील पाहायला गेले तर म्हणजे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना ऑर्डर देण्यात आले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी देखील ऑर्डर देण्यात आले आहेत। आता 5 मिनिटांपूर्वी कंपन्यांना हा 720 कोटी रुपयाचा निधी आता दुसरा टप्पा वाटप करण्यासाठी सरकारकडून देण्यात असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता बघा, पाठीमागच्या काळामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील रखडलेले दावे म्हणजे आता बघा मंजूर झालेला पहिला टप्पा तर पार पडलेलाच आहे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट ही रक्कम त्या डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याचे वितरण आज 27 ऑगस्ट रोजी बुधवारी या ठिकाणी होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता कृषी विभागाकडून आता सांगण्यात आलेलं आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत आणि 25,000 रुपये रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून सोडले जाणार असल्याची सगळ्यात माहिती 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती आता शेतकऱ्यासाठी सांगण्यात आलेली आहे। बघा, यामध्ये 2022 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे आतापर्यंत मे महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडला तुम्हाला जर माहितच असेल गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठा अवकाळी पाऊस या वर्षी पडण्यात आलेला आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं नुकसान झालंय इथपर्यंत 2022 पासून ते 2025 पर्यंत मे महिन्यातील जे नुकसान झाले तिथल्या सर्वांच्या खात्यावरती जे नुकसान झाले तर त्या पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती जर तुम्ही भरला असेल तर तुम्हाला आज बुधवारी सकाळी 12 वाजल्यापासून
रात्री 10 वाजेपर्यंत पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे तुम्हाला तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। नक्की 100% हे जमा होणार आहेत। त्यामुळे जर तुम्हाला पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत खरोखर पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आता गणपतीच्या सणानिमित्त या मुहूर्तावर या सोडण्यात येत आहे। त्यामुळे 2022 पासून ते 2025 पर्यंत कोणाला पीक विमा त्या ठिकाणी अद्याप 1 रुपया सुद्धा या केंद्र सरकारचा मिळाला नव्हता। त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मिळाला होता, पण तो कमी मिळाला होता। त्या सर्वांना 2022, 2023 आणि 2024 आणि 2025च्या मे महिन्यातील अवकाळी पावसाचे नुकसान त्या ठिकाणी 3 ते 4 वर्षाचे मिळून अगदी शेतकऱ्याच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले होते। ते म्हणजे 40 ते 50 हजार रुपये पीक विम्याच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा त्या ठिकाणी मेसेज देखील शेतकऱ्यांना आलेला आहे। आता बघा, तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की 40,000, 30,000, 50,000 इतका पीक विमा, जास्त पीक विमा आतापर्यंत आम्हाला कधीच आलेला नव्हता, हे कसं काय एवढा जास्त येत आहे? त्याचं कारण सुद्धा आता कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सांगितले। बघा, 2022ला जो पीक विमा आहे तो देखील रखडलेला होता, 2023चा देखील पीक विमा रखडलेला होता, 2024चा देखील पीक विमा रखडलेला होता। असे 3 ते 4 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं। आणि शेतकरी काय करत होते? फक्त पीक विमा भरायचे काम करत होते, परंतु केंद्र सरकारने अजिबात पीक विमा 2 ते 3 वर्षाचा दिलेला नव्हता। यावर शेतकरी वर्ग नाराज होते आणि त्या ठिकाणी म्हणूनच केंद्र सरकारने आता नाराजी दूर करण्यासाठी 3 वर्षाचा पीक विमा त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलाय। पहिल्या टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले देखील आहे, ते शेतकरी आता खुश देखील आहेत। परंतु पीक विमा तुम्हाला अजून पण मिळाला नसेल, दुसरा टप्पा त्या ठिकाणी म्हणजे आज बुधवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून या ठिकाणी 20 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येत आहे। आता बघा, पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्या उरलेल्या 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप करण्यात येतोय। आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, केंद्र सरकारच्या माध्यमातून अद्याप शेतकऱ्यांना पीक विमा 2 ते 3 वर्षाचा पीक विमा मिळाला नव्हता, त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता। भाजप सरकार होतं आणि राज्य सरकारवर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत गणपतीच्या सणानिमित्त खुश करण्याचं काम या ठिकाणी करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता बघा, पीक विम्याचा दुसरा टप्पा अखेर या ठिकाणी आता मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही सगळ्यात मोठी माहिती कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि आपल्या देशाचे कृषी मंत्री ज्यांनी आतापर्यंत 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे सोडण्याला कंपनीचा निधी दिलाय, ते म्हणजे आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती आतापर्यंत पीक विमा सोडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। 27 ऑगस्ट बुधवारी रोजी हा दुसरा पीक विम्याचं वाटप या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता याकडून कृषी विभागाकडून सांगण्यात आलेल्या आहेत। आणि त्या 20 जिल्ह्याची लिस्ट देखील आता आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे 20 जिल्ह्याची लिस्ट आता आपण लगेच वाचून दाखवणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता जिल्ह्याची यादी देखील आता आपल्याकडे आलेली आहे। आता काही लिमिटेड बँकांनाच म्हणजे आज पैसे जमा होणार आहेत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र देखील ठरवले गेले जाणार आहे याची देखील यादी आपल्या सरकारच्या माध्यमाकडून आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी 2 ते 3 महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला आठवत असेल 1 रुपयामध्ये पीक विमा भरून अनेक शेतकऱ्यांना घोटाळा केला होता त्या ठिकाणी। त्यामुळेच आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपया भरून पीक विमाचा विमा आहे, ती योजना आहे, ती अनेक वेळा त्या ठिकाणी अर्धवट आहे। ते म्हणजे काय केलंय, तुम्ही अजून पण त्या ठिकाणी राज्य सरकारच्या 1 रुपयामध्ये पीक विम्याचे पैसे तुम्हाला आलेले नाहीत। परंतु आता या ठिकाणी आज पाहायला गेलं तर बुधवार आहे आणि त्या ठिकाणी 27 ऑगस्ट आहे, म्हणजे यासाठी 720 कोटी रुपये पीक विम्याचे मंजूर करण्यात आले। ते आता म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये वाटप करणार आहेत। परंतु अनेक शेतकऱ्यांना यामधून अपात्र देखील केलं जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी आता काय करायचं आहे, त्या शेतकऱ्याने म्हणजे अपात्र होऊ नये त्यासाठी काय करायचं आहे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे ज्या शेतकरी अपात्र होऊ शकतात त्यांची लिस्ट देखील आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे आता कोण अपात्र होणार आहेत, कोण पात्र होणार आहे आणि कोण 25,000 रुपये कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याची डिटेल देखील आता आपल्याकडे आलेले आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विमा लवकर जमा होणार आहे म्हणजे आज जमा होणार आहे त्या बँकेची लिस्ट देखील आपण पटापटा वाचून घेऊया। ते म्हणजे बघा, ज्यांना शेतकऱ्याची बँक म्हटलं जातं ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया,
बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर पोस्ट ऑफिस आहे, महाराष्ट्र बँक आहे, या 4 बँकेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खातं खोलून सुद्धा ज्यांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील लवकरच पीक विमा जमा होणार असल्याची सगळ्यात माहिती सरकारकडून आता सांगण्यात आली आहे. तुम्हाला जर अजून पण पीक विमा आलेला नसेल तर नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे लगेच तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच पाहायचं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा सरकार कर सोडून तुम्हाला जर मिळालं नसेल तर शेतकऱ्यांनी नेमकं आता काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मी सांगणार आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा बँकेमध्ये सोडण्याचा ऑर्डर या कंपनीला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. याच्या संदर्भातील तुम्ही बातमी सुद्धा पाहिली असेल. जवळपास 32 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेला आहे. त्यानंतर आता पाहायला गेलं तर आज बुधवार आहे, 27 ऑगस्ट रोजी गणपती सणाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या खात्यावर देखील त्या ठिकाणी पीक विम्याचे 25,000 रुपये या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता कृषी विभागाकडून सांगण्यात आलेली आहे. आणि 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आले आहेत. आता पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यावरचे लास्ट जिल्हे कालच त्या ठिकाणी वाटप करण्यात आले होते. आणि पीक विमा या ठिकाणी वाटप करण्यापासून आता शेवटचा म्हणजे पहिल्या टप्प्यातील शेवटचे जिल्हे 10 ते 12 जिल्हे काल शेवटचा दिवस होता, त्या ठिकाणी वाटप करण्यात आले आहेत. उद्या या ठिकाणी गणपती सणाच्या मुहूर्तावर या ठिकाणी 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी 12 बँकांना त्या ठिकाणी ऑर्डर देऊन टाकण्यात आले. त्यामुळे 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये देणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती कृषी विभागातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सर्वच बँकेमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही असं देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. या ठिकाणी कारण मागच्या वेळी जो पीक विमा आहे तो पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला तर तो पीक विमा अनेक बँकेमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे अनेक बँकेने या ठिकाणी जमा देखील झालेला नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले की बघा, म्हणजे तुमचा पीक विमा व्यवस्थित पोचावा यासाठी 12 बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या आहेत. बघा, दुसऱ्या टप्प्यासाठी या ठिकाणी तुम्ही 12 बँकेचे लिस्ट देखील निवडण्यात आले. या 12 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा या ठिकाणी लगेच जमा होणार आहे. त्या प्रकारे 20 जिल्ह्यामध्ये आता जमा करणार म्हणजे आज जमा करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही जर पीक विमा त्या ठिकाणी अर्ज भरताना या 12 पैकी कोणत्याही एका बँकेत तुम्ही जर तुमचं पासबुकचं झेरॉक्स जोडलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पीक विमा येणार आहे, नक्कीच येणार आहे. त्या 12 बँका कोणत्या आहेत तुम्हाला म्हणजे आज तुम्हाला माहित आहे. आज पाहायला गेलं तर बुधवार 27 ऑगस्ट आहे, त्या ठिकाणी गणपती सणाच्या शुभ मुहूर्तावर हा बँकेच्या 16 म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये हा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश आता कृषी विभागाकडून देण्यात आले. कोणकोणत्या शेतकऱ्यांना म्हणजे पाहायला गेलं तर आज बुधवारी या 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांनी कृषी विभागाला देण्यात आले. डायरेक्ट पाहायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आज शुभ मुहूर्तावर 12 वाजल्यानंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 25,000 रुपये सोडले जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, अनेक शेतकरी नाराज होते, त्यामुळे आज 25 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 25,000 रुपये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर येत आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठिंबाच्या काळामध्ये पीक विमा जो जमा झाला होता 5,000 रुपये, 7,000 रुपये, 8,000 रुपये असा जमा झाला होता, पण तो कारण 3 वर्षाचा होता. म्हणजे 2022, 2023, 2024 असा टोटल 3 वर्षाचा पीक विमा असल्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती आता 35,000 रुपये, 40,000 रुपये असा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती आता जमा होत आहे. आता बघा, सगळ्यामध्ये तुमच्या बँकेची यादी सांगतो. सर्वात पहिल्यांदा पीक विमा जमा व्हावं लागते म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक, कॅनडा बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, इंडियन बँक या सगळ्यात महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या 4 बँका आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक या सर्व बँकेमध्ये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी जमा करण्यात आला आहे. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही 20 जिल्ह्यामध्ये पीक विमा त्या ठिकाणी जमा होतोय तर या ठिकाणी देखील सांगण्यात आले. सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नांदेड असेल, बीड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, तसंच पाहिलं गेलं तर लातूर, परभणी, धुळे, अकोला,
या ठिकाणी देखील हे जिल्हे घेण्यात आलेत। गडचिरोली, चंद्रपूर, तसं पाहायला गेलं तर पुणे असेल, सातारा असेल, पाहायला गेलं तर रायगड असेल, या जिल्ह्यामध्ये देखील हे पालघर, ठाणे, नंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले ते म्हणजे नंदुरबार। पुढचा त्यानंतर अत्यंत जिल्हा महत्वाचा तो म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे सर्व शेतकरी वाट बघत असतात तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, सोलापूर असेल। तर या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।